नमस्कार मित्रांनो, आपल्या आदर्श यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर चला पाहूया आपल्या मोबाईलवरून आयुष्यमान कार्ड कसे काढायचे. त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे आयुष्यमान ॲप्स. हे बघा, इथं हे ॲप्स इन्स्टॉल करायचं आहे. तर मी इथं इन्स्टॉल केलेलं आहे. आता मी ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर बघा असं येईल. थोडासा वेळ घेत आहे. त्याच्यानंतर हे बघा असं येईल. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर बघा इथं बेनिफिशरी यावरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशरीवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथं आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर बघा इथं व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय झाल्याच्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर एक खाली एक कॅप्चा आहे ते टाकायचं आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर बघा इथं लॉग इन करायचं आहे. थोडासा वेळ घेत आहे. तर बघा लॉग इन झाल्यानंतर असं येईल. त्याच्यानंतर आपल्याला इथं स्कीम निवडायची आहे. PMJAY ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे. तर आपलं राज्य महाराष्ट्र निवडतो. त्याच्यानंतर वेळ घेत आहे. त्याच्यानंतर सबस्कीम निवडायची आहे. PMJAY MJPAY. त्याच्यानंतर आधार नंबर निवडायचा आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे. तर लोडिंग घेत आहे. त्याच्यानंतर बघा इथं असं आलेलं आहे. इथं याच्यामध्ये बघा आपले जिथे नाव असेल तिथं KYC करायची आहे. तर मी KYC करतो. याच्यामध्ये ऑथेंटिकेशन द्यायचं आहे. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. तर मी इथं व्हेरीफाय करतो. बघा आता तुमच्या आधार नंबरवरती आणि तुमच्या लॉग इन बेनिफिशरीवरती एक OTP जाईल. तो OTP टाकायचा आहे. तर मी इथं आधार बेनिफिशरी OTP टाकत आहे. त्याच्यानंतर मोबाईल बेनिफिशरी OTP टाकायचा आहे. तर बघा इथं मी टाकलेला आहे. इथे बघा इथं ऑथेंटिकेशन सक्सेसफुल दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा असं येईल.
त्याच्यानंतर KYC करायची आहे आणि अजून OTP घ्यायचा आहे KYCचा. तर इथे व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्याच्यानंतर बघा इथं अलाउ करायचं आहे. अजून एक तुमच्या मोबाईलवरती OTP येईल आधारचा आणि लॉग इन बेनिफिशरीचा. तर बघा इथं मी आधारचा OTP टाकलेला आहे आणि मोबाईलचा OTP घ्यायचा आहे. बेनिफिशरी तर इथे व्हेरीफाय होत आहे. याच्यानंतर बघा असं आल्याच्यानंतर बघा इथं आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला 80% वरती पाहिजेत मॅचिंग डिटेल, राशन कार्डावरचं नाव आणि आधार कार्डावरचं नाव. तर बघा माझं इथं 72.32% आहे. त्याच्यानंतर बघा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर असेल तर यस करू शकता, अन्यथा नो करू शकता. त्याच्यानंतर रिलेशनशिप विथ फॅमिली हेड. तर बघा मी इथं माझं रिलेशनशिप, तर बघा मी इथं सन आहे तर मी सन घेतो. त्याच्यानंतर बघा इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा इथं पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं रुरल आणि अर्बन, तर तुम्ही ज्या एरियामध्ये येता ते एरिया तुम्ही निवडायचा आहे. तर तुम्ही रुरल निवडतो. रुरल निवडण्याच्या नंतर बघा आपल्याला सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. सब डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपल्याला विलेज निवडायचा आहे. इथं बघा त्याच्यानंतर तर बघा याच्यानंतर बघा आपल्याला इथं याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर बघा KYC इज completed and record is sent for approval. Please check the status using reference number. याच्यानंतर त्याच्यानंतर असं येईल, त्यानं ओके करायचं आहे. कारण की आता माझी मॅचिंग डिटेल्स 72% होती, त्याच्यामुळे असं आलेलं आहे. तर मी तो ओके करतो. तर इथं कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर बघा माझं इथं पेंडिंग दाखवत आहे. काही दिवसानंतर पेंडिंग असलेले आयुष्यमान कार्डला अप्रूव्हल येईल आणि अप्रूव्हल आल्याच्या नंतर आपण डाउनलोड करू शकतो. तर प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.